नमस्कार शेतकरी मित्रांनो, नितीन ॲग्रो जर्नी या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण एक झाडांची हेल्थ चेकअप म्हणजे नारळांचं आरोग्य आपल्याला घरच्या घरी कशा पद्धतीनं आपण ओळखावं किंवा त्यांची कशा पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे, या सगळ्याचा फायदा आपल्याला उत्पादनावरती दिसून येणार आहे. तर साधारण नारळाच्या झाडांना खरोखर खतांची गरज आहे का, किंवा झाडं आपली काही आधीच एखाद्या रोगाने त्रसलेले आहेत, तर आजचा आपला हा व्हिडिओ या गोष्टींच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. कोणत्याही प्रकारचं तंत्रज्ञान यामागं, कोणत्याही प्रकारची उपकरणं न वापरता ही घरच्या घरीच आपण हेल्थ चेकअप झाडांचं कसं करू शकतो. फळझाडं असोत, नारळाची झाडं असोत, हे आपण एक सगळ्या गोष्टी ह्या आजच्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहोत. यामध्ये 7 प्रामुख्याने एक अशा 7 टेस्ट आहेत, त्या नारळ उत्पादकांना किंवा शेतकऱ्यांना, फळधारकांना ह्या महिन्यातून आपल्याला करणं गरजेचं आहे. महिन्यातून एकदा का होईना वेळ देणं फार गरजेचं आहे. त्यातली एक शेवटची टिप्स किंवा एक शेवटची एक जी ट्रिक आहे ती 90% लोकांना ठाऊकच नसते, पण इतकी सोपी आणि साधी ट्रिक आहे, त्याचा फायदा आपल्या झाडांवरती खूप चांगल्या पद्धतीनं होणार आहे. तर ह्याची सगळ्यांची माहिती आपल्याला या व्हिडिओद्वारे सविस्तर मिळणार आहे. तर मित्रांनो, आपण सर्वप्रथम बघूया, हा जो झाडांचा मुखवटा दिसतोय आपल्याला, ह्या मुखवट्याची जर तपासणी बारकाव्यानं करणं गरजेचं आहे. तो हा जो मुखवट्याचा जो भाग आहे, यामध्ये ह्या झाडांच्या जी पानं आहेत, हा जो वरला सगळा भाग जो दिसत आहे आपल्याला, त्यामध्ये झाडांची जी पानं आहेत ती अगदी हिरवीगार राहायला पाहिजेत. त्यामध्ये ही झाडं जे सुरुवातीचे वरले हे जे आपले पान दिसतंय हे अगदी सरळ आणि उंच उभं असं पाहिजे, किंवा वाकडी नसावीत. अर्धवट असतील, त्याच्यावरती काहीतरी आपल्याला रोग दिसून येतोय किंवा असा करपट भाग दिसून येतोय, तर ओळखून जायचं की पोषणांची कमतरता झाडांना किंवा किडींचा मोठ्या प्रमाणामध्ये होणारा प्रादुर्भाव. आणि एक असतंय, ह्या झाडांचा जो मुखवटा आहे हे एक झाडांचं मोठं आयुष्य मानलं जातं. मोठा हा ऑक्सिजनचा भाग आहे. याच्याकडे आपल्याला कोणत्याही पद्धतीनं दुर्लक्ष केलं नाही पाहिजे, का तर ह्या दुर्लक्षामुळं हे एक झाडांचं हृदयच आहे. ह्या दुर्लक्षामुळं झाडांच्या वाढीवरती याचा परिणाम होतो आणि अख्खं झाड आपलं धोक्यात यामध्ये येऊ शकतं. त्यामुळं इथं ह्या मुखवट्यावरती आपल्याला लक्ष देणं फार गरजेचं आहे. तर मित्रांनो, यामधील आपण दुसरा मुद्दा बघूया. ही जी पानं आपल्याला जी दिसत आहेत याची तपासणी आपल्याला फार गरजेचं आहे. याची पाहणी आपण कशी करायला पाहिजे, ही जी आपली हिरवी गडद पानं जी दिसत आहेत, तर आपण ओळखून जायचं की झाड अगदी निरोगी आहे, घाबरण्याची काही गरज नाही. जर यामध्ये पानांच्या मध्ये पानं जर पिवळी पडायला लागलीत, पानांवरती असा तपकिरी कलरचा डाग दिसून यायला लागला, किंवा पानांवरती आपल्याला छिद्र वगैरे आढळून यायला लागलीत, तर आपणाला लक्षात घ्यायचं की अन्नद्रव्यांची कमतरता आहेच आहे. एक चांगले म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत त्यांची कमतरता, पाण्याचं व्यवस्थापन आपलं चांगलं नाही, किंवा आपल्याला खतांची एक कमतरता भासतीये, आणि जास्त मोठ्या प्रमाणात मध्ये कीड आणि बुरशी याचा पण प्रादुर्भाव यामध्ये असण्याची शक्यता आहे. तर प्रत्येक पान हे झाडांचं अगदी वेगळा अहवाल सादर करतं आपल्याला. त्यामुळं पानांचं निरीक्षण हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे आणि हे वेळोवेळी करणं फार गरजेचं आहे. तर मित्रांनो, तिसरी गोष्ट म्हणजे आपण बघू, हे जे झाडांचं आपलं खोड दिसत आहे याची एक तपासणी आपल्याला फार गरजेची ठरू शकते. यामध्ये आता बघूया आपण, खोडांमध्ये समजा खोडांवरती कोणतं छिद्र आढळून येतंय का बघायचं, किंवा यामधून खोडांच्या याच्यातून एक भुस्सा, वाळलेला लाकडी भुस्स्यासारखं असा भुस्सा निघतोय का, वाळका भुस्सा निघतोय का बघायला पाहिजे, किंवा काळा डाग कुठं खोडांच्या वरती आढळून येतोय का बघायचं, किंवा खोडांच्या वेळी बरेचदा असं आढळून आलं चिकट चिकट द्रव्य बाहेर आल्यासारखं वाटतं. तर हे जर आढळून आलं तर समजून जायचं गेंड्या भुंगा आणि रेड पाम विविल, लाल भुंगा याचा मारा, याचा हल्ला ह्या खोडांवरती चालू आहे. तर घाबरून जायची फारशी काही गरज नाही. यामध्ये प्रयोग काय करायचा, हलका हातोडा म्हणा
किंवा एक लाकडाच्या साह्यानं ह्याला एक थोडं टकटक करून पाहायचं की खोडाला पोकळी जाणवते का. टकटक करून पाहिल्यानंतर पोकळी जाणवते का हे लक्षात येतं. जर पोकळी जाणवत नसेल तर खोड अगदी दणकट आहे समजून जायचं. आपल्याला खोड हे झाडांसाठी खोडांची बळकटी ही खूप महत्त्वाची आहे. जेवढी खोडाला बळकटी तेवढी झाडाला बळकटी, तेवढीच उत्पादनाला बळकटी आणि तेवढीच आपला जो फुलोरा आहे त्याला बळकटी आणि त्याच्या आयुष्यमानाला बळकटी. म्हणून झाडांच्या खोडांवर वारंवार आपलं लक्ष असणं फार गरजेचं आहे. तर मित्रांनो, चौथा मुद्दा म्हणजे ज्यावेळी झाडांना फुलोरा फुटतो किंवा त्या फुलोऱ्यामधून आपल्याला नारळ, छोटे छोटे नारळ ज्यावेळी लागतात त्यावेळी त्याची तपासणी होणं फार गरजेचं आहे. तर कशा पद्धतीने आपण तपासणी केली पाहिजे. तर फुलोरा कशा पद्धतीने आलेला आहे, त्यामध्ये एखादी आपल्याला अळी आढळून येते का. तर एखादा लहान नारळ जो आहे हे एकदम म्हणजे फुलोऱ्यामध्ये जे नारळ असतात त्या नारळापैकी कोणती गळती होते का, किंवा एखादा नारळ काळा पडलेला आहे त्यामध्ये आपण समजून जायचं की परागीकरणाची कमतरता किंवा आपल्या पाण्याची कमतरता झालेली आहे. तर यावेळी आपण निरोगी झाडं जे असतात त्याच्यावरती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे फुलोरे दिसून येतात आणि नारळच मोठा व्हायच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचं आहे. बऱ्याचदा आपल्याला हा जो येणारा घोस आहे फुलोऱ्याचा यामध्ये आपल्याला कारण शोधणं फार गरजेचं आहे. का तर ही लक्षणं आपल्याला साधारण यात आढळून येतात. म्हणजे अळीचं लक्ष असावं आपलं अळीकडं. त्यामुळं अगदी चांगल्या पद्धतीने आपण तपासणी ही फुलोऱ्याची करणं फार गरजेचं आहे. तर मित्रांनो, एक पाचवा मुद्दा म्हणजे माती आणि मुळांची तपासणी करणं फार गरजेचं आहे. आता इथं हा जो भाग आपण दिसतो आपल्याला, ज्यावेळी पाणी असतं ते खोडांभोवती पाणी राहिलं नाही पाहिजे साचून, पाण्याचा निचरा असायला हवा. त्यामुळं काय होतं, मुळांवरती ताण येतो, झाडांना मिळणारा जो ऑक्सिजन आहे त्यामुळं ऑक्सिजन चांगला मिळत नाही झाडांना, किंवा मातीची काही दुर्गंधी येते का बघायची. म्हणजे मातीतून आपल्याला कोणता असा दुर्गंध असा येतोय का पाहायचा. याचा परिणाम आपल्याला काय होतो, व्यवस्थित जर माती वगैरे व्यवस्थित असेल भुसभुशीत वगैरे तर त्याचा परिणाम आपल्या झाडांवरती होतो. म्हणजे मुळांना बळकटी मिळते आणि मुळांना बळकटी म्हणजे झाडाची बळकटी आणि याचा परिणाम आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादनावरती दिसून येतो. म्हणून ह्या प्रामुख्याने दोन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक म्हणजे पाण्याचा निचरा चांगला असला पाहिजे त्यामुळं, आणि माती, दुसरी गोष्ट माती जी आहे त्यातून दुर्गंध येता कामा नये. तर मित्रांनो, सहावा मुद्दा म्हणजे किडींची तपासणी कशा पद्धतीने करायचं. ही जी पानांची आपली बेचकी जी दिसत आहेत अशी इथून बाहेर पडलेली ही बेचकी जी दिसत आहेत खोडांच्या जवळ, याची तपासणी करणं गरजेचं आहे. ही कशी करावी, त्यामध्ये वाळलेला मी सांगितल्याप्रमाणे जो भुस्सा आहे तो आढळून येतो, किंवा छोटी छोटी एक आळी असते ना ती आढळून येते. ही जी आपल्याला फट जी दिसत आहे ना झाडांची, या बेचक्यामध्येच, या बेचक्यामध्येच किडींचा प्रादुर्भाव, आळी याची हालचाल थोडी जरी आपल्याला दिसली तरी लगेच आपल्याला नियंत्रणांची गरज आहे. लगेच त्वरित आपल्याला याच्यावरती उपाययोजना करणं गरजेचं आहे. याच गोष्टींवरती आपण ही जी लक्षणं सगळे आढळून आलेले आहेत, ह्या समस्या ज्या आढळून आलेल्या आहेत याच्यावरती आपण स्ट्रिक्ट आणि व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं आपण लक्ष असणं गरजेचं राहणार आहे. तर सातवी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हा जो मुद्दा आहे 90% लोकांना ठाऊकच नाही. यामध्ये आपल्याला काय करणं गरजेचं आहे, आपली जी बाग आहे, फळबाग असो, नारळ बाग जी आपली आहे, यामध्ये आपण काही आपल्याला वाढ फुंकलेली झाडं दिसत आहेत किंवा काही रोगट झाडं दिसत आहेत, याचा महिन्यातून एकदा फोटो काढून ठेवावं. बरोबर समजा आपण ह्या 20 तारखेला फोटो काढलाय तर पुढच्या 20 तारखेपर्यंत आपण निरीक्षण त्यामध्ये आपल्याला आढळून येतं. म्हणजे समजा आपल्याला नारळ लागत आहेत, त्यामध्ये आपल्याला नारळा संख्येमध्ये वाढ झालेली दिसते का, समजा फुलोरा आलेला आहे तर त्या फुलोऱ्यामध्ये सुधारणा दिसते का, किंवा आपल्या एखाद्या पानांचं मी सांगितल्याप्रमाणे कुठं रोगट पान वाटतंय का, त्याचा फोटो काढलेल्याचा फायदा असा होणार आहे की बरोबर एका महिन्यानंतर आपल्याला दिसून येणार आहे की त्याचा प्रादुर्भाव थोडा कमी झाला आहे का. म्हणजे ती एक तफावत जी आहे रोगांची ही ह्या फोटो आपल्याला खूप फायदेशीर ठरणार आहेत. म्हणून मी सांगितल्याप्रमाणे जसे फोटो आपल्याला चांगले व्यवस्थित जर ठेवले जपून तर
प्रत्येक गोष्टींमध्ये म्हणजे निरीक्षणाचा हा एक भागच आहे फोटो. तर मित्रांनो, नारळ झाडांच्या हेल्थ चेकअप आरोग्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची महागडे वस्तू म्हणा, महागडे मशिनरी, कोणतंही तंत्रज्ञान वापरायची गरज नाही. फक्त नियमित मी सांगितल्याप्रमाणे या 7 गोष्टींची जर व्यवस्थित काळजी घेतली आणि चांगल्या पद्धतीनं आपण जर निरीक्षण ठेवलं, योग्य वेळी आपल्याला कोणती काळजी घेतली पाहिजे, योग्य वेळी कशा पद्धतीनं लक्षणं बघितली पाहिजेत, योग्य वेळी होणारे आपल्याला घेतले जाणारे उपचार, योग्य वेळी काळजी, ह्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर आजपासून महिन्यातून एकदा ह्या 7 गोष्टी, ह्या 7 टिप्स आपण वापरणं गरजेचं आहे. आपलं झाड, आपली फळबाग ही नक्की चांगली स्ट्रॉंग आणि चांगल्या आरोग्यानं राहील. जेवढी ही आपल्याला लक्षणं ही जी दिसून येत आहेत ही तेवढी मी तुम्हाला सगळी लक्षणं सांगितलेली आहेत. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी खूप उपयुक्त ठरणार आहेत. तर आजच्या ह्या व्हिडिओला आपल्याला लाईक करायला विसरू नका आणि अनेक शेतकरी मित्रांपर्यंत, फळधारकांच्यापर्यंत, नारळ झाडांच्या शेतकऱ्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. आणि यावरील आपल्याला प्रत्येक गोष्टीच्या माहितीसाठी, उपाययोजनेसाठी आपल्याला काही जरी कोणत्याही बाबतीतल्या कसल्याही शंका जरी असतील आपल्याला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली चॅनलची जी बेल आयकॉन आहे ती देखील दाबायला विसरू नका. धन्यवाद. आपण नेहमी असेच शेतीविषयक नवनवीन विषय घेऊन भेटत राहू. जय जवान, जय किसान.